गाईज हे बघा, आता मी चिला करायला घेतलेला आहे छानपैकी. का भेंड्यांचा बघा जीविकाने काय करून टाकला, पूर्ण चिकट चिकट करून टाकले, धुवून काढली हिने भेंडी. ऑपरेशन आता बनवलेलं आहे, आता माझं वर्कआउट चालू होईल. चला आलेला आहे पटापट. आता भाकरी टाकायला जीविका चालली अंघोलीला. जीविकाला बोलव फ्रेश हो. आता मस्त की गरम झालेलं आहे पाणी, आता आपण उतरवणी घेऊ. जीविकालाच भाकऱ्या टाकते. छानपैकी असा उतरवणी घेतलेला आहे. आणि इकडे आहे भेंडी. जीविका भेंडीची भाजी करते. जीविका बोलली मग भेंडीची भाजी. मध्ये आता आपण पाणी टाकू. आता आपला पीठ छानपैकी असं मळून झालेला आहे. आता मी पटापट घेते भाकऱ्या टाकायला. आणि जीविका फ्रेश झालेली आहे. आणि लाईट बघा आमची टायमावर गेली. या लाईटीला काय झालंय काय माहिती नाही, पाऊस पडत नाही तरी लाईटी घालवतात. चला भाकऱ्या पटापट टाकून घेते. अशी भाकर बनायला घेतलेली आहे मी. आणि आपला तवा सुद्धा ठेवलेला आहे मी गरम व्हायला. जीविकाला बोललो जीविका पटकन मला भेंडी कापून दे, मग कशी पटकन भाकऱ्या झाल्यावर आपल्याला भेंडी करता येईल. चला गाईस, मस्त आपल्या छानपैकी अशा भाकऱ्या झालेल्या आहेत. आणि जीविकाने इकडे घेतलेला आहे टॅमॅटो कापायला. आणि लगेच भेंड्याची भाजी बनवून घेते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार. आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅपी राहा. तर चला, तुम्ही बघितले मग अशी भाकऱ्या टाकलेल्या आहेत. तर चला गाईज, अजून मी भेंड्यांची भाजी नाही केली. जीविकाने सर्व कापून ठेवलेले आहे. तर मी इकडं पटकन फ्रेश होते आणि मग गाईज लगेच बनवायला घेते. तर चला कंटिन्यू करा आपला ब्लॉग. गाईज चला, इकडं कापलेला आहे कांदा, टॅमॅटो, मिरची जीविकाने कापून ठेवलेला आहे. आणि जीविकाने काय केलं असेल तुम्हाला मी आता सांगते. भेंड्या आपण पहिलंच धुवायचे असतात, कापायच्या अगोदर धुवायचे असतात. तर जीविकाने पहिलं कापताना बी धुवले ना, आता बी धुवून काढले. इकडे बघा किती चिकट झालेली आहेत भेंडी. हे बघा, हे असं कोण कापते काय? कापल्यावर कोण असं धुते का भेंडी? आता किती चिकट होणार आहे भाजी. जीविका, तुला असं कोणी सांगितलं? हे बघा, हे भेंड्यांचा बघा जीविकाने काय करून टाकला, पूर्ण चिकट चिकट करून टाकले, धुवून काढली हिने भेंडी परत. असा जीविकाचा डोका आहे. तर चला आता राहू दे, आता मी तशीच हिला बनवून देते. हे बघा किती चिकट झाले ना, तर भाजते या ना भेंड्यानं. हे बघा, तेव्हा यांचा चिकटपण जाईल पूर्ण. गाईज इकडे बघा, श्रद्धा मच्छी घेऊन आली. तिचे पप्पा होडीवर जातात ना. ही कोणती मच्छी आहे बघा, बागडा आहे आणि बोंबील आहेत. गाईज होडीवरची मच्छी आहे का, श्रद्धा आमची घेऊन आली बघा. ती कोणत्या मोठी मम्मीला काय. आणि आमची पिलं आले बघा, आमची पिलू आली. पिलू, श्रद्धा कधी आलं पप्पा? रात्री आलं काय? ए जीविका, हे फ्रीज मध्ये ठेव. ए पप्पा आले ना, तुमचं पप्पा आले नाही, मच्छी घेऊन आले नाही. हे बघ मच्छी आणली, आम्हाला मच्छी दिली पप्पानी दिली. तुमच्या पप्पानी. मग ही काय आहे मच्छी, तुम्हाला दिली नाही? आणली पप्पानी, आणली. खोटी बोलतो तू. मग ही काय दीदी घेऊन आली ना मच्छी. ए कशी बोलते बघ. गाईस विचारायला गेली, श्रद्धाला विचारायला गेली. पोर बघा किती हुशार आहे. अरे मोठे पप्पा आले, मोठे पप्पाही आणली ना मच्छी. तुझं पप्पा कामाला गेलं ना. तुझं पप्पा आलं नाही? आलं तुझं पप्पा? लागन सुरी लागन. जीविका ही मच्छी ठेवजा जीविका फ्रीज मध्ये. जीविकाची बी रेडी मेने केलेली आहे. आणि श्रद्धा तुम्ही चालली शाळेत? कालोख दिसते इथं, उजेर येते ना. जा गाईज हे बघा, आता मी चिला करायला घेतलेला आहे छानपैकी.
का सांगू मी भेंड्याची भाजी केली नाही का सांगू जीविकाच्या हातातून हँडवॉश त्याच्यामध्ये पडलेला, त्याच्यामुळं मी सर्व भेंडी फेकून दिली आणि मग जीविकाला असे चिले मी बनवलेले आहे ते बघा. जीविकाला बोलतात आता हेच घेऊन जा. चला हे बघा मस्त छानपैकी ह्याच्यामध्ये होतात. चला बाई जरा पलटी करू. मस्त होतात. आता त्याच्यावरती झाकण देते. राहिले बघा चिला जीविकाने भरलेला आहे. छोटा डब्बा घेतला नाही तिने का तुम्ही याच्यामध्ये राहत नाही. मग जीविका बोलते अशी भाकरीच्या वरती टाकते. जीविका जात चल टाईम झालाय भाकरी खाऊन घे. बसून खायला हिला सांगितलं तर इथंच भाकरी खायला लागली. गाईस तेवढी मला भेंडी फेकायला लागली. आता काय करायचं. जीविकावर थोडी ओरडलो मी कसं मग तिच्या हातातून हँडवॉश त्याच्यामध्ये पडला म्हणून तिने धुवले सर्व भेंडे. मला वाटला का हिने असेच धुतले, हँडवॉश त्याच्यामध्ये पडला म्हणून धुवून काढले भेंडे, पण तरी त्याच्यामध्ये फेस आले असते बघा. आता हसते. मग ते आपण एक जीविका आमच्या खाईल त्याच्यामुळे मी जीविकाला टाकायला सांगले. टाकून ये डोंगरीवर. जीविकाला भेंडे बिंडे टाकायला सांगितले. गाईनं तर फेस पूर्ण झाला असता हँडवॉशचा मी बनवले असते तर. म्हणून त्याच्यामुळे मी असे आपले चिले बनवायला घेतले पटकन. तर चला तसे आपले झालेले आहेत. मी जीविकावर भरपूर ओरडलो तसं मी भेंडे भरपूर महाग आहेत. तर काल मी भेंडे आणले आणि हिला आवडतात मेन हिच्यासाठी आणि त्याच्यामध्ये हँडवॉश पडला. जाऊ दे चला. चला मस्त चिले करते आणि जीविकाला कधी पहिला भरवते जा. मी खाईन. जीविकाला माझी लय काळजी बघा. पहिला बोलता नाश्ता करून घे. तिला माहिती मला सकाळची पहिला नाश्ता लागते. नाहीच का सगळं वर्कआउट करते ना म्हणजे सकाळच्या पहिला म्हणजे असं पोटामध्ये काहीतरी गेल्या मग एनर्जी येते काम करायला. मस्त आहे की आपले चिले होतात. जीविका झाला तुझा. आणि घरामध्ये भरपूर पसारा आहे आणि मला ना मोबाईलने खूप त्रास दिलेला आहे. मोबाईलमध्ये बिलकुल माझ्या चार्जिंग नाही. येऊन जाऊन जीविका खाली किती वेळेला गेली असं नाही जाऊबाईची इथं चार्जिंगला लावायला फोन. आता मला इन्व्हर्टर घ्यायचं आहे गाईज. पहिला इन्व्हर्टर घेते का सांगू मला लय प्रॉब्लेम होते. ते बघा असं बार बार जायला लागते चार्जिंग लावायला. हा छोटाच झालेला आहे. हा छोटा झालेला आहे. बाबा हा मस्त मोठा केलेला आहे. झाले तर बस झाले. जीविकाला 2 दिले. जीविकाला 2 दिले. एक याच्यामध्येच पोट भरला. चला हा बी करते आणि मी बी लगेच नाश्ता करून घेते. नाश्ता केल्यावर घरातला काम करायला घेते. चला गाईज इकडे भाकरी घेतलेली आहे. मस्त चिला घेतलेला आहे. मस्त खाऊन घेते आणि मग कामाला लागते. जीविका बी माझी चालली शाळेत. जीविका व्यवस्थित जा बाय. चला गाईज नाश्ता बिष्टा तर झालेला आहे. झाडून बी काढला आणि आता भांडी घासायचे आहेत. आणि लाईट बघा अजून येत नाही. मगाचपासून मी ब्लॉग अपलोड करते पण अपलोडच होत नाही. का सांगू आपल्याला वायफाय पाहिजे. वायफायच्या मुलं आपल्याला अपलोडच होत नाही. तर चला आता मी घरातला काम करून घेते. आता किती वाजता जाते काही माहिती नाही. आपला ब्लॉग लाईट आल्याशिवाय जाणारच नाही. तर एवढ्यात मी घरातला आता काम करून घेते. भांडी आहेत भरपूर. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज एवढी अशी भांडी आहेत. त्या पटापट भांडी मी घासून घेते आणि पाणी लावते. आणि बाहेर हे बघा मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. सर्व भांडी घासून घेतली. किचन पुसून घेतला. खूपच घाण झालेला. आणि लादीसुद्धा पुसून घेतली. आणि आपली निधी आलेली आहे केस उकलाला. निधीची आता केस विंचारते. निधीची शाळा आहे 12ची. तिची मम्मी कुठे बाहेर चालली. पटकन तिचे केस विंचारते. निधी इकडे बसे. इकडे चला निधीचे केस विंचारते. निधी बी आमची चालली शाळेत. निधी मम्मी कुठे गेली तुझी. पेनला काय चालन चल पटकन उकलते तुझी केस. तिची निधीला बघा मस्त 2 वेण्या घातलेल्या आहेत. निधी बी चालली शाळेत. निधी व्यवस्थित जा बाय. हां चला आता माझा बी मी आता काम करते. काम म्हणजे काम झालेलं आहे. जेवण करायला घेते आता. हे बघा लाईट का आमची येत नाही गाईज. आज वाटतं मला असं वाटते ब्लॉग जाते का नाही काय माहिती नाही. आता उद्याच आता अपलोड करायला लागणार आहे. तर चला मी आता हे बघा चवली घातलेली आहे. चवली बनवायला घेते मस्त छानपैकी. गॅस बीस पुसून काढली. तर चला ह्याच्यामध्ये मस्तपैकी बटाटा शेंग टाकते. मस्त छानपैकी अशी कुकरला लावते भाजी.
कापलेला आहे कांदा, टॅमॅटो आणि आपली कोथिंबीर आणि आपला कढीपत्ता घेतलेला आहे आणि अद्रक लसणाची अशी पेस्ट मी केलेली आहे आणि चवळीमध्ये टाकलेला आहे मी बटाटा आणि शेंग टाकलेले. वांगा नाही आहे तर वांगा नाही मी टाकला. तर चला मस्तपैकी छानपैकी आज चवळीची भाजी करते. आणि इकडे आपला कुकर ठेवलेला आहे, कुकरलाच लावते. तेल टाकलेलं आहे, आपला तेलसुद्धा गरम झालेलं आहे. पटापट सर्व आता कांदा टाकून घेते आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायचीच, कारण अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना भाजीला टेस्ट भारी येते. तर चला मी आता पटापट फोडणी देते. टाकून घेऊ याच्यामध्ये कढीपत्ता, टाकू याच्यामध्ये कांदा. कांदा एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा. जरा ब्राऊन झाल्यावर कांदा, मग आलं लसणाची पेस्ट टाकते. आपण टाकू याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट. व्यवस्थित अशी परतवून घेते मी. टॅमॅटो, कोथिंबीर, टाकून मीठ नाही टाकला, मीठ टाकून घेते. आता आपण याच्यामध्ये टाकू मटन मसाला. बरेच मॅगी मसाला पाहिजे होता, मॅगी मसाला टाकला ना अजून टेस्ट भारी येते. आपण टाकू हळद, टाकू मसाला. आता व्यवस्थित असं परतवून घेते. आपण याच्यामध्ये टाकू चवळी. जशी सर्व अशी मिक्स केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि लगेच कुकर लावायला घेऊ. आणि जास्त मी पाणी टाकत नाही, कुकरमध्ये आपली भाजी लगेच होते, टाईम लागत नाही. चला गाईज आता मी जेवून घेते. माझे मिस्टर तर गेले जेवून. बाबू बाबू जेवतोस का नाही? का जाऊ चल. बाबू माझा खालीच जाते, त्याला आमच्या आईच लागते. तो वरती बी झोपत नाही, सकाळच्या लवकर उठून येते आणि रात्रीच्या झोपायला बी खाली जाते. बाबूला इथं वरती त्याला आवडत नाही, त्याला खाली आवडते. तर खाली आईची इथं जेवते ना बाबू. आता खालूनच आला जेवून. तो बोलते वरती नाही मी जेवत, मी खालीच चाललो. तर चला गाईस आता मी जेवून घेते. गाईस फायनली लाईट आली आणि लाईट आहे डीम. हे बघा, मगाचपासून बाहेर बसलेलो. बाबू माझ्या डोक्यामध्ये असा हात घालत होता. मगाचपासून आम्ही बाहेरच बसलेलो दोघा जण. आणि आता बाबूने इकडे टी व्ही लावलेली आहे ना. आत्ताशी माझा किती वाजता 2 वाजता ब्लॉग अपलोड झालेला आहे. आणि तुम्ही आता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगते का सांगू तो ब्लॉग. आता त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करणार का दर्शना असा कोण ब्लॉग टाकते का दुपारच्या. पण गाईज लाईटच नव्हती, वायफायवर मेन माझा ब्लॉग जाते, नेटवर जातच नाही. तर त्याच्यामुळं असा सीन होता, म्हणून दुपारचे 2 वाजता मी असा अपलोड केलेला आहे. किचनमध्ये आलेलो आहे. आता किचनवरचं साफसफाई करून घेऊ. जरा किचन बिचन पुसून काढते, भांडी बिंडी घासून काढते. तर चला आमच्या लाईटीने आज काय घेतलेलं आहे काय माहिती नाही. कालपासून 2 दिवस झाले या लाईटीने खूप परेशान केलेली आहे. एकसारखी जाते येते जाते येते. तर चला मी माझं आता काम करून घेते. आणि गाईचं आता तेलसुद्धा बनवायचं आहे. तेल आमच्या भाऊंना द्यायचं आहे बनवून. त्याच्यामुळं हे बघा जीविकाने अशी पाला, जायसुंदरीचा पाला, कढीपत्ता, फुलं हे असं सर्व काय आणलेलं आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी काय आणलं काय माहिती नाही. तर नंतर मी तुम्हाला दाखवते. पहिला आपला किचन बिचन पहिला पुसून घेते, भांडी बिंडी घासून घेते आणि मग थोड्या वेळात बनवायला घेते. तर चला गाईच, चला गाईच इकडे घेतलेले आहेत लगेच भांडी घासायला. आणि आता लगेच कपडे लावून घेते मशनीला. कपडे घेतले नाही, लाईटच नव्हती त्याच्यामुळं. किती भांडी आहेत, पटापट घासते भांडी आणि मग लगेच तुम्हाला भेटते मी. चला गाईचं भांडी बिंडी सर्व घासलेले आहेत. किचन बिचन एकदम पुसून काढला. आता मी कपडे लावते मशनीला. हे बघा सर्व कपडे इथंच आहेत. आणि याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. हे बघा पाणी टाकून ठेवलेलं आहे ना, पावडर टाकून ठेवलेली आहे. पाणी बघा, आणि पाणी टाकलं सकाळी आणि लाईट गेली. ह्याच्यामध्ये कपडे बी आहेत, पावडर बी टाकलेली. तर चला आता जरा मशीन लावते.
आहेत हे बी कपडे याच्यामध्ये टाकून घेते. चला गाईज मस्त की फ्रेश झालेला आहे. आता मी दिवाबत्ती करते आणि गाईज लगेच तेल बनवायला घेते. तर चला पहिला आपण देवपूजा करून घेऊ आणि मग तेल बनवायला घेते. जीविका बी कुठे गेली काय माहिती नाही. थोडाफार मला सामान आणायचं आहे, तो आणायला तिला पाठवते. तो गाईज कंटिन्यू करा. चला गाईज मस्त की अप्रेश घेतलेला आहे. आता अप्रेश मस्त की छानपैकी पिऊन घेते. अप्रेश पिल्यावर एकदम फ्रेश वाटणार आहे, त्याच्यामुळं अप्रेश घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. बघा हा भाऊंचा तेल बनवायला घेतलाय. आमचा आहे अजून संपला नाही. एवढं त्याला बस झाला एवढा. आपण याच्यामध्ये आलशी टाकलेली आहे आणि कांदा. कांदा मी कटिंग केलेला आहे. कसं जीविकाला कांद्याचा वास आवडत नाही म्हणून गेलेला मी कांदा टाकला नाही. कांद्यामध्ये कांदा चांगला असते मी ते बोलते केसांसाठी आपल्या. आणि जीविकाला फुलं बी भेटले नाही. हा जायसुंदरीचा पाला आहे आणि कढीपत्ता आहे. आता आपण याच्यामध्ये मेथी टाकू. मेथी घेतलेली आहे. आणि आता याच्यामध्ये काळे तेल टाकू. काळे तेल बी टाकायचे. गेल्याला काळे तेल नव्हते माझ्या जवळ. याच्यामध्ये सामान आपण घेऊ तेवढा कमी आहे मी बोलते. सर्व व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेला आहे. ते धूर बघा किती झालेला आहे. डेंजर धूर झालेला आहे. तेल ठेवलेलं आहे ना, तेलाचा धूर झालेला आहे. आणि एक साईडला आपण भात घातलेला आहे. इकडे बघा कसा काय आपला तेल रेडी झालेला आहे. काही बघा असा तेल. आता सर्व मी काढून घेते आणि मग नंतर थंड झाल्यावर बॉटलमध्ये भरून घेते. गाईज हा आमच्या भाऊंसाठी बनवलेले खास. त्यांचे बी केस भरपूर असे जातात ना. हे बघा तुम्ही बी ट्राय करा. बघा तुम्ही मला कमेंट करून सांगणार का दर्शना माझे केस गळायचे थांबले. तर चला हा झालेला आहे. इकडे भात घातलेला आहे. आता भाजी बनवायला घेते. आमची गाईज ना तुम्हाला आज मी 100 वेळेला बोललो असेल. आमची लाईट एकसारखी जाते येते, पण आता मी लाईट गेलेली आणि परत आली. हे बघा सकाळचे कपडे आता धुवून काढले आणि असे स्टँडवर सर्व लावलेले आहेत मी. आता आम्ही जेवून घेतो आणि जीविका माझी बघते TV. तर चला जेवण बिवण झालेलं आहे. आता मी आहे ती थोडीफार भांडी आहे ती घासून घेते. चला पटापट घासून घेते. तेल मी काढलं सर्व. कितकुसं झालंय बघा. तेल सर्व गाळणीमध्ये घालून घेतला. बघा आता यांना बॉटलमध्ये भरायला सांगते. उद्या त्या भाऊना जीविकाला पाठवते घेऊन तेल. हा बघा चला. आणि सर्व भांडी बिंडी आहेत किचनवरती ती घासून घेते. सर्व भांडी बिंडी घासून घेतले मी. किचन पुसून घेतला. भरपूर भांडी होती आणि जरा लादी वबी असा फरका मारला आणि घरातून झाडून सुद्धा काढून घेतला आणि सोपे वोपे सर्व व्यवस्थित केले. आणि या साईडला आपले कपडे आहेत आणि इकडे जीविका TV बघते. चला आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.